मीचपोट कवाड सलामीची जोडी आता मैदानामध्ये एंटर झाली आहे. धीरज आणि किरण टू ओपनर्स मैदानामध्ये एंटर होत आहेत आणि गोलंदाजी करण्यासाठी दक्षत शिंगोले बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. आजच्या दिवसातील सेमी फायनलचा सामना तुम्ही पाहतायत. जय बजरंग पावर शेलार चषक 2025. कारण 2 दिवसीय असोसिएशनच्या अंतर्गत या मॅचेस आहेत आणि त्याच्यानंतर असोसिएशनच्या व्यतिरिक्त संघ तुम्ही पाहणार आहात. त्याच्यामुळे इथून जो संघ जिंकेल तो थेट फायनलसाठी मला वाटतं क्वालिफाईड होणार आहे. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल दक्षत राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. पहिला चेंडू चुकीचा आहे आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. येतोय सिक्सर. पहिला चेंडू चुकीचा होता आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. सिक्सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. 6 धावांनी स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करत असताना बॅटर धीरजला तुम्ही पाहिलाय. दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक ट्रॉफी या वर्षामध्ये जिंकलेल्या. वारेडची कवाडना आणि आनगाव येथे जय हनुमान कोणीनं स्पर्धा जिंकलेल्या. म्हणजे या वर्षामध्ये चॅम्पियन कसं बनायचं ते त्यांना आता माहिती झालेलं आहे. दक्षचं स्वागत केलंय सिक्सरनं. खुदा टाकलेला बॉल चांगली वापसी त्या ठिकाणी करतोय. परफेक्ट यॉर्कर. षटकारानंतर चांगला पलटवार बघायला मिळाला तो दक्षच्या माध्यमातून. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहेत. प्रिन्स मूवीज या वाहिनीवरून खरं तर आता अनेक वेगवेगळ्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळतील. काही दिवसांनी आणखी एक स्पर्धा तुमच्या भेटीस येते. या स्पर्धेचं वर्ष 20वां असेल, 18वां असेल, माफ करा. त्याची माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. परंतु सामना अत्यंत महत्त्वाचा सेमी फायनलचा सामना दोन महान संघांमध्ये रंगत असताना दक्षत ओव्हर द विकेट. धीरज समोर लॉफ्ट केला ओव्हर मिड ऑफ. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार. हो, तर ती स्पर्धा मित्रांनो तुमच्या भेटीस येत आहे. गावदेवी स्पोर्ट लाखीवली आयोजित स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025. तब्बल 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा दिनांक 18 मार्च ते 23 मार्च या कालावधी दरम्यान लाखिवलीच्या क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आलेली आहे. आणि डे नाईट स्वरूपाची ती स्पर्धा असणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर आकर्षक 2 व्हीलर बाईक दिली जाणार आहे. अनेक वर्षांपासून ती स्पर्धा सुरू आहे आणि अविरतपणे राजेंद्र पाटील सर भिवंडीचे एवन सूत्र संचालक यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजित करण्यात येणार आहे. डाऊन द लेग बॉल लेगसमच्या दिशेने पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे सरकत असताना धावा फलकावरती 11 धावा. 11 ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. मीचपोट कवाड संघासाठी दक्षच्या विरुद्ध चांगला खेळ या ठिकाणी साकारलाय धीरजनं. एक सिक्सर एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. हळूहळू सायंकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षक वर्ग देखील चांगल्या प्रमाणात या स्पर्धेचा आनंद घेताना. हो, चांगला बॉल लेन बॉल होता. थोडासा कटर पाहायला मिळाला. ही लाईन टाकावी लागेल दक्षतला आणि इथे अखेर फायनली डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपाने आता थोडाफार का होईना इथे दिलासा मिळाला असेल तो जय हनुमान कोणी संघाच्या सर्वच खेळाडूंना आणि त्यांच्या पाठीराख्यांना. कारण इथून अगदी आपण पाहिलं तर येणाऱ्या डावामध्ये बॅडलाईटचाही व्यत्यय येऊ शकतो आणि तेथे बॅटिंग थोडीशी कठीण होणार आहे. त्याच्यामुळे या परिस्थितीमध्ये इथेच धावा तुम्हाला थांबवाव्या लागतील. हो, पुन्हा दिशाहीन चेंडू. सातत्याने दक्षत आता दिशेमध्ये भरकटलाय. विकेटवर जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु आतापर्यंत दुसरा वाईट त्यानं हाताळलाय. या ओव्हरमध्ये 2 वाईड एक फुलटॉस आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी आता दक्षत शिंगोलेच्या वतीनं पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत दोन्ही टीमनं खूप चांगला खेळ साकारलाय आणि या दोन्ही टीम सेमी फायनल पर्यंत पोहोचल्यात. ओव्हर द विकेट पुढचा बॉल दक्षत
स्ट्रायकिंग एंडला धीरज. पुन्हा एकदा इथे बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी लेंथमध्ये थोडासा बदल केला. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता आणि एक डॉट बॉल. चर्चा हीच करतोय ना की लेन बॉल इथून तुम्हाला टाकावे लागतील. धीरजचा तोच वीक झोन आहे. जेव्हा जेव्हा गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला तेव्हा तेव्हा अतिरिक्त उसळी घेणारे बॉल तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्याच्यामध्ये बॅटर धीरज थोडासा अडखळताना दिसलाय. ह्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल. क्रिकेट हा ताकदीचाच खेळ नव्हे तर युक्तीचा एक खेळ आहे आणि ते कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये सुरू असणे गरजेचे आहेत. शिंगोले. धीरज समोर पूल केलाय. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. त्याच्या वाक्या बाहेर स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल निघून जातोय. ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी अगोदर देखील सांगितलं ना की आता शेलार आणि खोनी काही आखेच्या अंतरावर ही गावं वसलेली आहेत आणि या गावांमध्ये चांगला मैत्रीभाव प्रेम भाव तुम्हाला बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता शेलारच्या क्रीडांगणावर स्पर्धा आहे. खोनी संघ खेळतोय म्हणजेच काय तर पाठीराखे मोठ्या संख्येने आवर्जून त्यांच्या इथे येणार यात तीळ मात्र शंका नाही. नितेंद्रजी बागल ग्रामपंचायत सदस्य कोणी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. धावफलक अगदी आपण पाहिलं तर आता या सिक्सरच्या सहाय्यानं प्रचंड वेगानं पुढे गेलेल्या 18वर आदरणीय तुकाराम वारगडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले. आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. राज शिंगोले सामना करेल बॅटर किरण. राजचा पहिला बॉल यावेळेला समोर हॅमर केला. मिड ऑफला क्षेत्ररक्षण खराब झालं परंतु बॅकअपला फिल्डर येतोय. 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. एका धावेला 2 मध्ये बदलले. दक्षच्या ओव्हरमध्ये भरपूर साऱ्या रन्स कन्सीड केल्या दक्षनं. तब्बल 18 धावा खर्च केल्या आणि आता या ओव्हरमध्ये राजला पलटवार करावा लागणार आहे या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. महत्वपूर्ण ही लढत आहे. जो जिंकेल तो थेट अंतिम फेरी गाठणार आहे. राज तसाही एक अनुभवी क्रिकेटर आहे. त्याच्याकडे बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा त्याला घ्यावा लागेल. फटका फसला. मिस टायमिंग आहे मिड विकेटच्या दिशेनं. दक्ष डाऊन दी बॉल आणि कोणत्याही प्रकारे तो चुकी करत नाहीये. पकडलाय त्याने झेल. पहिला धक्का मिचपोट कवाड संघाला. नक्कीच आदरणीय नितेंद्र बागल यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर वैभव मैदानामध्ये एंटर होतोय 3ऱ्या क्रमांकावर. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्याही तुम्हाला या असोसिएशन मधील 10 संघ खेळताना दिसतील परंतु आता सध्या राज पलटवार करतोय जो गरजेचा होता. आणि पुन्हा एकदा लाऊड अपील. फिंगर गोज अप. अनदर विकेट गॉन. लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय मिचपोट कवाड संघाला. तुम्ही पाहिलं गोलंदाज राज शिंगोलेला. आपण चर्चा तीच करत होतो ना की राजकडे अनुभव आहे. त्या अनुभवाचा फायदा तो नक्की उचलणार आणि जरूर लागोपाठ 2 विकेट. लागोपाठ तो घेत असताना हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या वेगानं धावा बनत होत्या परंतु तदनंतर
धावांवर ब्रेक आणण्याचं काम आता केलेलं आहे. हो हो हो, यावेळेला हॅट्रिक बॉल हवेत आहे. झेल घेण्याची संधी आणि पकडलाय झेल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय राज शिंगोले. एकदा जोरदार आवाज उद्या गोलंदाजी आवडली असेल तर जबरदस्त पलटवार केलाय जय हनुमान खोनी संघानं. ग्रेट कमबॅक. मुझे घेर ले. चांगलं संगीत आज पूर्ण दिवसभर आमच्या डीजे मॅनच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळालं. ₹1,000 पारितोषिक मला वाटतं घोडके, राहुल घोडके यांच्या माध्यमातून गोलंदाजांसाठी लावण्यात आले आणि राज शिंगोलेनं ते प्राइज मात्र आता या ठिकाणी जिंकलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. पुढचा बॉल फुलर लेंथ होता. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि एकवीस धावा 21 रन्स. नेक्स्ट बॉल 21 धावा धावफलकावर. आता थोडीशी नाराजी आपल्याला खरं तर डगआउट मध्ये बघायला मिळते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यानंतर तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करता आलेला नाहीये आणि ते सातत्य मीचपोट कवाडच्या फलंदाजांना टिकवता आलेलं नाहीये आणि त्याचा फायदा आता आपण जरूर पाहतोय की राज शिंगोले घेत असताना. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल तेज तर्रार सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि या मॅच मध्ये चांगला पलटवार केलाय, चांगला कमबॅक केलाय. 2 षटकांचा केस संपन्न. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहतायत 21 धावा. फक्त 3 धावा आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करत असताना राज शिंगोले. अंतिम षटक इथून आणखी कमीत कमी 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. हे डगआउटचं दृश्य पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा बनत होत्या, हॅपी मोमेंट खरं तर या ठिकाणी आपण पाहिली होती. संतोष गुरव यांना देखील तुम्ही पाहताय डगआउट मधून, ते सुद्धा आनंदी होते. परंतु त्याच्यानंतर हे जे राज शिंगोलेचं षटक आलं त्यानंतर थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळाली. VIP डायचं दृश्य तुम्ही पाहतायत. हे सर्व आमचे आयोजक, या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेणारे आमचे सर्व आयोजक सध्या VIP डायजवरून या स्पर्धेचा आनंद घेताना. विशाल भोईरला त्या ठिकाणी पाहतात. करण आहे, त्यानंतर दिनू या स्पर्धेचा आनंद घेत असताना खूप मेहनत खऱ्या अर्थानं त्याने घेतली आहे ही स्पर्धा सफल करण्यासाठी. दर्शन आलाय अंतिम षटकामध्ये. पहिलाच बॉल दर्शनच्या विरुद्ध थोडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल 1. पहिल्या षटकाला जशी सुरुवात झाली त्यावेळेला असं वाटलं होतं की सहजगत्या हा संघ 40च्या दिशेने वाटचाल करेल मीचपोट कवाड, परंतु तदनंतर केलेला कमबॅक राज शिंगोलेचा असं वाटू लागलंय की 30 धावा बनणं कठीण. निलेश नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. हो, खोलव्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला बिडॉनला. एकच धाव तिथे मिळाली. सेकंडचा कॉल आणि इथे काय घडलंय, दर्शन कडून मिस्टेक, परंतु दुसरी धाव घेत असताना निलेशला देखील आता मैदान सोडावं लागेल. धावबादच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय मीचपोट कवाडला. धीरज अजूनही मैदानामध्ये आहे आणि धीरजकडे स्ट्रायकिंग एंड देण्याचा प्रयत्न राहिला निलेशचा, म्हणूनच त्याची विकेट त्यानं फेकली असंच आपण म्हणूया.
कारण धीरजने सुरुवात काय कमालीची केली होती. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला होता. 2 षटकार मला वाटतं त्याच्या बॅटमधून आले होते आणि तिथून पुढे त्यालाही सातत्य टिकवता आलं आणि तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा राहिला आणि त्याच्याचमुळे कदाचित धावा थोड्याशा हळूवार गतीने येताना दिसल्या. 23 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 23ला 4 सध्याची स्थिती. अंतिम षटक मार्गस्थ असताना सेमी फायनलची लढत तुम्ही पाहतायत. जय हनुमान कोहनीच्या विपक्षामध्ये मीच स्पोर्ट कवाड. दर्शनचा बॉल कटर होता, सोडून दिलाय. स्वेअर चेंडू आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना 24 या आकड्यावरती 24 रन्स. यावेळीला पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल होता. ऑन साईडला टर्न केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय. या 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना बघा, बाउंड्री जिथे येत नसतात ना त्यावेळेला तुम्हाला चांगल्या चेंडूंवर सिंगल डबल कंप्लीट करणं देखील तेवढंच महत्त्वाचं बनतं. आणि या 2 धावांनी कुठेतरी थोडासा होईना मी म्हणेल फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवला असेल. 26 धावा स्कोर कार्डवर 26 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अंतिम षटक मार्गस्थ असताना चांगला कमबॅक केलाय जय हनुमान कोहनी संघानं. दर्शनचा बॉल पुन्हा कोदात टाकलाय. रनआउटची संधी आहे. क्विक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता, मात्र खेळाडू धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. धीरज बॅक टू डग आउट. सातत्याने धीरज प्रयत्न करत होता, परंतु पहिल्या षटकानंतर धीरजच्या बॅटमधूनही धावा आपल्याला थोड्याशा कमीच पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर त्या कंपॅरिझनमध्ये फर्स्ट ओव्हर पूर्णपणे त्याने आपल्या नावी केली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतो मीच स्पोर्ट कवाड संघाचा योगेश आलाय. विकी आणि योगेश ही जोडी आता आपण मैदानामध्ये पाहतोय. योगेशच्या क्रमवारीमध्ये भरपूर असा बदल आता आपल्याला बघायला मिळालाय. सुरुवातीला योगेश सातत्याने टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करायचा. ओ यावेळेला लॉफ केलाय. विथ द स्विंग बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेट सीमारेषा ओलांडत असताना दमदार हिट सिक्सर. हा टावरिंग सिक्सर. 33 धावा धाव फलकावरती. या ओव्हर मध्ये आता धावा येत आहेत. ओ पुन्हा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला टर्न. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि याचबरोबर 33 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 लक्ष आता पार करावं लागेल जय हनुमान कोहनी संघाला. चला त्वरित मीच स्पोर्ट कवाड आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि जय हनुमान कोहनी आपण लगेचच क्षणाचाही विलंब न करता मैदानाच्या आतमध्ये आपली सलामीची जोडी पाठवा. कारण आता तुम्हाला बॅटिंग योग्य वेळेत मिळणं गरजेचे आहे. आयोजकांनी तो प्रयत्न केलाय. आता कवाडकरांना विनंती आहे की आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्या. या असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव सध्या तरी एन्जॉय करतात कारण संघाची कामगिरी खूप चांगली झालेली आहे. दरम्यान आदरणीय नितेंद्र बागल या ठिकाणी उपस्थित आहेत. कोहनी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. हे पाहू शकता व्यासपीठाचं दृश्य. नितेंद्रजी बागल कोहनी ग्रामपंचायतीचे सदस्य या स्पर्धेचा आनंद घेताना. दिनेश भोईर यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभास्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 हे पर्व आपण सध्या अनुभवतोय. सर्वांना गर्व वाटेल असं हे पर्व आपल्याला पाहायला मिळालंय. कुठल्याही प्रकारची कमतरता या स्पर्धेमध्ये दिसत नाहीये. कसर कोणतीच सोडलेली नाहीये. चला कोहनीकर
सलामीची जोडी लवकर पाठवा, तुम्हाला आता योग्य वेळेत बॅटिंग मिळणे गरजेचे आहे. टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी हे पहा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. सन्माननीय नितेंद्रजी बागल यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित केलेलं आहे. टू ओपनर्स फ्रॉम जय हनुमान खोनी मैदानामध्ये एंटर होताना टाळ्यांच्या गजरामध्ये दक्षत आणि त्याच्या सोबतीला कुणाल. टार्गेट या ठिकाणी पार करायचं आहे ते एकूण 34 धावसंख्येचं. 33 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आल्या, परंतु आता या 34 धावा इथे बनवल्या जाणार का, की कवाडचे गोलंदाज पुन्हा एक चांगली गोलंदाजी करून टिचून मारा करून हा सामना आपल्या बाजूने झुकवणार का. हे अशा अनेक प्रश्न आता मैदानामध्ये निर्माण झालेले आहेत. किरण षटकाला सुरुवात केलेली आहे. किरण मडवी षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होते आणि बॉलच्या आकाराविषयी मला वाटतं थोडी चर्चा सुरू आहे. चला सामना आपण सुरू करायचा आहे. हळूहळू तर प्रेक्षक वर्ग देखील प्रेक्षक स्टँड्स मधून या सामन्याचा आनंद घेताना ज्ञानेश्वर भोईर, विनोद भोईर त्यांच्या नावानं प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहताय. सुजित तात्याशेठ पाटील प्रेक्षक कक्ष तुम्हाला बघायला मिळतोय. त्यानंतर संतोषजी बामा भोईर माजी क्रिकेटपटू ज्यांच्या नावानं एक टॉस बॉक्स जरूर प्रेक्षक स्टँड तयार करण्यात आलाय. निलेशजी भगवान सांबरे साहेब त्यांच्याही नावानं तुम्ही एक प्रेक्षक स्टँड या ठिकाणी पाहतात. निलेशजी गुरव साहेबांच्या नावानं देखील एक प्रेक्षक स्टँड. पहिला बॉल किरण मडवीचा कटर होता, पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला दक्षत शिंगोलेनं. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलनं सुरुवात केली आहे किरण मडवीनं. हे बॅटल चांगलं पाहायला मिळेल. हे दोन्ही खेळाडू सध्या तरी चांगला खेळ खेळत आलेत आपल्या गावासाठी, तालुक्यामध्ये चांगलं क्रिकेट खेळत आलेत, म्हणून आता या दोघांमध्ये एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल यात शंकाच नाही. ओ शफल होऊन पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे निघून चाललाय बॅटरच्या सोबतीनं. विकेट कीपर बीट, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, बॉल सीमा पार, येत आहेत धावा 5, चौकार. सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. सध्या तरी आता बोनसच्या स्वरूपामध्ये या धावा मिळाल्यात त्या जय हनुमान कोणी संघासाठी, ज्या सुरुवातीची गरज होती. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, त्रिफल आउट उद्ध्वस्त केलाय दक्षत शिंगोले. बॅक टू द आउट, पहिला धक्का जय हनुमान कोणी संघाला. न्यू मॅन इन हर्ष येतोय आता मैदानामध्ये. हर्ष एक असा खेळ करेल का की जिथे हर्ष साजरा करण्याचा क्षण खोनी गावात येईल, आज तसा खेळ त्याला करावा लागेल. खरे तर पूर्ण दिवसभर त्याच्याही बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या आहेत, परंतु आता इथे पुन्हा त्याला सिद्ध करावं लागेल. महत्वाचा सामना आहे, जिंकणारा संघ थेट फायनल मध्ये पोहोचेल. हे सारे प्रेक्षक तुम्ही पाहतायत या स्पर्धेचा आनंद घेताना. हा प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावर नेहमीच तुम्हाला मोठ्या संख्येने बघायला मिळतो. मग स्पर्धा कुठलीही असो, सामना कोणाचाही असो, आवर्जून प्रेक्षक या स्पर्धेमध्ये येत असतात. किरण नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा चांगला टर्न पाहायला मिळाला. बॉलकडे न पाहताच करत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, परंतु आणखी एक डॉट बॉल किरणचा. किरण धारदार गोलंदाजी करताना दिसलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये 5 धावा मिळाल्या, परंतु तदनंतर पुन्हा त्याच्या स्ट्रेंथवर तो काम करत असताना पुन्हा एक कटर, आणखी एक परफेक्ट बॉल पाहायला मिळाला.
टप्प्यावरचं नियंत्रण खूप चांगलं आहे आणि ओव्हर द विकेटने जातो उजव्या त्याच्या बॅटर समोर आणि तेव्हा त्याचे बॉल चांगल्या पद्धतीने मूव्ह होताना आपण पाहिलेत आणि त्याचा फायदा सध्या तरी संपूर्ण मीचपोट कवाड लावत असताना कवाडचे पाठीराखे देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल आता मागे टाकलाय परंतु दिशा देखील खराब होती आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. आता थोडंसं लेंथमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ज्या धावा आलेल्या आहेत त्या कोणी संघासाठी त्या सर्वच्या सर्व व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. बॅटच्या साहाय्यानं एकही धाव आतापर्यंत फलंदाजांना बनवता आलेली नाहीये. किरण बॅकफुटला जाऊन पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, हाही चेंडू येतोय डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल इथून टाकणं गरजेचे होते. पॉवर प्लेमध्ये दबाव वाढवत असताना किरण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. किरणच्या विरुद्ध रन बनवणं आता कठीण झालेलं आहे. एक चेंडू शेवटचा शिल्लक 3 ओव्हरमध्ये 33 धावा बनवल्या, 34 लक्ष सेट करण्यात आलं. खरं तर तेवढंही मोठं लक्ष नाहीये परंतु ही परिस्थिती वातावरणामध्ये दमटपणा अशा परिस्थितीमध्ये बॉल हवेतून ट्रॅव्हल होणं थोडं कठीण असतं. कमी गतीने टाकलेला बॉल आणखी एक निर्धाव लागोपाठ डॉट चेंडू टाकत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ दी पॉवर प्ले. धावा किरणनं खर्च केल्या त्या फक्त 6 धावा या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. अदरवाईज एकही धाव बॅटच्या साहाय्यानं फलंदाजांना बनवता आलेली नाहीये. इकॉनॉमिकल एक यशस्वी षटक मीचपोट कवाड संघासाठी आपल्याला बघायला मिळालेलं आहे. येणारे 12 बॉल शिल्लक. सामना जिंकण्याकरिता 28 धावांची गरज आहे. राज शिंगोलेनं मागच्या डावात जो केलेला पलटवार होता गोलंदाजीसह तो पलटवार फलंदाजांना पुढे मोमेंटम तो सातत्य घेऊन जाता आलेला नाहीये. याचंच नाव क्रिकेट आहे. आदरणीय आकाश भोईर देवयानी मंडप डेकोरेटर्सचे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, हा जो शामियाना खऱ्या अर्थानं याच देवयानी मंडपच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. मैदानामध्ये ही सजावट तुम्ही पाहतायत. खरोखरच डोळ्यांचं पारणं फेडणारी सजावट आहे. ज्या पद्धतीने प्रत्येकी आकर्षक प्रेक्षक स्टँड असतील, खेळाडू कक्ष असतील, VIP शामियाना असेल, आमचा कॉम्बॉक्स असेल, सर्व गोष्टी, टॉस बॉक्स असेल, कुठल्या प्रकारची कसर या स्पर्धेमध्ये सोडलेली नाहीये. अतिशय सुंदर आयोजन आणि अतिशय सुंदर या ठिकाणी सजावट देवी आणि मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून करण्यात आलेले. विशेष सहकार्य खरं तर जय बजरंग पॉवर शेलार चषकासाठी त्यांचा मला लाभलेला आहे. 12 बॉल 28 ची गरज. सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. समोर फोर्स केलाय. लॉंग ऑफला बॉल येतोय. जमिनी साह्यानं फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु ते फटके गॅपमध्ये असणं गरजेचे. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 7 धावा. 11 बॉल 27 धावांची गरज आहे. सिंगल डबल न तुम्ही आता सामना जिंकू शकत नाही आहात. चौकार षटकारी तुम्हाला मध्ये मध्ये मारावा लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न. हवेत ते बॉल. एकही फिल्डर त्या ठिकाणी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण आणि आता तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु नकार आलाय. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 9 धावा तुम्हाला बघायला मिळतात. कुणाल आणि हर्ष हे जोडबोले आपण मैदानामध्ये पाहतोय. हर्ष सातत्याने डॉट बॉल खेळलाय परंतु हर्षकडून अजूनही तोच कॅप्टनचा विश्वास आहे की हर्ष इथूनही मॅच जिंकून देणार. हे पहा टॉस बॉक्सचं दृश्य. रघुनाथ त्रिंबक भोईर ज्यांच्या नावानं हा टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. माजी चेअरमॅन शारदा विद्यालय. कमी गतीने टाकलेला बॉल. स्लो वन होता. पिक करता आलं नाही लाईनला आणि हा चेंडू डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल खरं तर आता सातत्याने दबाव वाढवत आहेत. सेकंड ओव्हर मध्ये धीरजला तुम्ही पाहता. धीरजने काय सुरुवात केली बॅटिंग करत असताना. पहिल्याच बॉलवर षटकार लगावला होता दक्षच्या विरोधात. पुन्हा कट करायचं होतं परंतु आता अतिरिक्त बाहेर वळून घेतोय बॉल. इथे लेग कटर होता परंतु आता दिशेवरती नियंत्रण नव्हतं आणि थोडासा जास्त बाहेर निघणारा बॉल तुम्हाला बघायला मिळाला. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे गेलाय. धावफलकावरती दुहेरी आकड्यामध्ये धावफलक प्रवेश करताना 10 वर. ट्रेन रन्स ऑन द बोर्ड. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून देखील बरेचसे व्ह्यूअर्स या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आप रॅकर बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज चेंडू खाली. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. हा दुसरा धक्का. हर्षला मैदान सोडावं लागेल. खेळाडू बाद होतोय.
पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसत होता, परंतु त्याच्यामध्ये यश मिळालं नाही आणि हा दुसरा खेळाडू झेल स्वरूपामध्ये बाद झाला. नवीन बॅटर विस्फोटक खेळीसाठी ओळखला जाणारा योगेश आता मैदानामध्ये एंटर होतोय, परंतु तो विस्फोटक खेळ, विध्वंसक खेळ योगेशला आज खेळावा लागणार आहे. पेपरवरती तुमचं नाव किती मोठं असू द्या, मैदानामध्ये तुम्ही काय करता या दृष्टीनं जग तुमच्याकडे पाहत असतं. त्याच्यामुळे आज ही खरी परिस्थिती, आज ही खरी स्थिती तुमच्या संघासमोर निर्माण झाली आहे. इथून तुम्हाला हिरो बनायचं आहे, इथून खोनीकरांना आनंदाचा क्षण साजरा करण्याची संधी द्यायची आहे. तर योगेशला आज तो खेळ साकारावा लागेल. येणारे बॉल शिल्लक असतील हळूहळू. आता आपण पाहतोय 8 आणि सामना जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन नुसार 24 धावा 4 सिक्सरनं बनतात, परंतु आता ते सिक्सर मारण्याची हिंमत तुमच्यामध्ये हवी आहे. ओ यावेळेला फ्लॅशिक स्क्वेअर कट पाहायला मिळाला आहे. जबरदस्त फटका होता, परंतु क्षेत्ररक्षकही त्या ठिकाणी उपस्थित. गोलंदाज थोडा नाराज आहे, त्याला असं वाटतं की झेल व्हायला हवा होता. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. अगदी क्विक बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेला होता. हे पहा, योगेश थोडासा बॅकफुटला गेला कट करत असताना. ओ हो, बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये हा चेंडू गेला होता. पॉइंटला खरं तर जो क्षेत्ररक्षक असतो तो तुमच्या संघातील सर्वात अलर्ट फिल्डर असणं गरजेचं आहे, कारण त्या दिशेने फार वेगाने बॉल जातात. त्यावेळेला थोडंसं थांबून खेळलेत, गॅप फाईंड केला मिड विकेटला आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 15. येणारे 6 बॉल शिल्लक, 19 धावांची गरज. धावांची गरज आहे. कोण पोहोचणार फायनल मध्ये? जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 चा पहिला फायनलिस्ट संघ कोणता होणार याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळेल. काय खेळ पाहायला मिळाला. तर उद्या ठीक मित्रांनो 9 वाजता आपण शेड्यूलला सुरुवात करणार आहोत. पहिला सामना असेल आई गावदेवी दादूपाडा विरुद्ध जय बजरंग पॉवर शेलार ए. दोन्ही टीमनं बरोबर 9 वाजता मैदानावर रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना असेल वीर बजरंग धोंडा वडोली वर्सेस वीरा स्पोर्ट सावे. आणि तिसरा सामना असेल रियांश स्पोर्ट सावे आणि पहिल्या सामन्यातील विजेता संघ. त्यानंतर जरीमरी खांडपे ए विरुद्ध पप्पू 11 नांदिटणे. तदनंतर येणार बोरपाडा विरुद्ध सिकंदर स्पोर्ट महापोली आणि त्यातून विजेता संघ खेळेल तो गावदेवी कोळिवलीशी. उद्याचे देखील 10 संघ. उद्याही तुम्हाला चांगला खेळ, चांगला क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळेल. तुम्ही पाहत राहा. नक्कीच उद्याही प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुम्ही आमच्यासोबत जोडले जा, कारण येणारे 6 दिवस क्रिकेट फेस्टिवल तुम्हाला शेलार गावामध्ये पाहायला मिळणार आहे. आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती आहे. परंतु फायनल मध्ये कोण पोहोचणार, कोण होणार पहिला संघ जो फायनल खेळणारा असेल, या असोसिएशनच्या अंतर्गत 6 बॉल 19 ची गरज. पहिला बॉल योगेश समोर, ओव्हर पिच होता, ऑन साइडला ड्राइव्ह करण्यात आला, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. एक धाव तर मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये मैदान कुणाला लागतोय हा तिसरा धक्का. बाद झाले आणि नवीन बॅटर राज शिंगोले मैदानामध्ये एंटर होतोय. येणारे 5 चेंडू 18 धावांची गरज. 5 पैकी 3 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावे लागतील फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर. कवाडचे पाठीराखे देखील आता मोठ्या संख्येने आले. टाळ्यांचा गजर होतोय, कारण कवाड संघासाठी नेहमीच त्यांची पाठराखण, त्यांचा सपोर्ट हा मोलाचा ठरलेला आहे. अंतिम षटकामध्ये गोलंदाज अतुल गोलंदाजी करतोय. किरण असेल, अतुल असेल, धीरज असेल, विकी असेल, या सर्वांनी आज खूप चांगलं प्रदर्शन केला कवाड संघासाठी आणि त्याच्याचमुळे संघ आता इथपर्यंत येऊन पोहोचलाय.
परंतु हे विसरून चालणार नाही हे पहा पाठीराखे. काही पाठीराखे कवाडचे, काही पाठीराखे कोहनीचे. 5 बॉल 18ची गरज. हो हो हो, स्विंग अँड मिस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता योगेशचा, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. पंचांचा 22चा इशारा येतोय. मिळेल एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत ते 17 धावा. 4 बॉल शिल्लक आहेत. 17 धावांची आवश्यकता आहे. हे खोनीचे पाठीराखे पहा, या ठिकाणी थोडेसे आता नर्वस चेहरे तुम्हाला बघायला मिळतात, कारण त्यांना माहिती आहे की आता सामना हातातून निसटलाय. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे. 4 चेंडू 17ची गरज. राज शिंगोले स्ट्रायकिंग एंडला. ताकद आहे या फलंदाजाकडे, परंतु गोलंदाज अतुल लिफ्ट करू देत नाहीये, बॅटला वर करू देत नाहीये. एकच धाव. 3 चेंडू 16ची गरज. आता फक्त बाउंड्रीज मध्ये डील करावं लागेल. हे डगआउटचं दृश्य, थोडंसं चिंतेत हे चेहरे तुम्हाला बघायला मिळतात खोनीच्या सर्वच खेळाडूंचे, कारण हा सामना अगदी आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये भले दक्षतनं धावा खर्च केला, परंतु तदनंतर चांगला पलटवार केला होता राजनं. गोलंदाजांनी त्यांचं काम केलं होतं, मात्र फलंदाजांना सुरुवात मिळाली नाही. याचं कारण किरण मडवीचं ते षटक. फक्त आणि फक्त त्या ओव्हरमध्ये धावा मिळाल्या. आपण पाहिलं तर हे कॉमेंट्री बॉक्सचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. मला यात संधी मिळाली आहे जय बजरंग पॉवर शेलार चषकामध्ये, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आमचे सहकारी गुणलेखक चांगलं गुणलेखन करताना. 3 बॉल 16. ओ बाउन्सर, चांगला बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील आता इशारा करण्यात आला. म्हणजेच काय तर आता येणारे 3 चेंडू शिल्लक. 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. तीन चेंडू 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. अगदी क्लोज हा सामना. बाउंड्रीज मध्ये तुम्हाला आता इथून डील करावं लागेल. महत्वपूर्ण बॉल. ओ पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल, आणि इथे क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं, आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. परंतु आता एकेका धावेनं काहीच साध्य होणार नाहीये. इथून तुम्हाला मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. जरूर आता 2 बॉल 14ची गरज. दोन्ही बॉलवर दोन्ही सिक्सर जरी आले तरी या सामना इथून जिंकता येणार नाही. तो म्हणजेच टीम खोनीला. दोन बॉल शेवटचे शिल्लक, आणि इथून 14 धावांची आवश्यकता आहे फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जय हनुमान कोहनी संघाला. हा बॉल यावेळेला चांगला ड्राईव्ह करण्यात आलाय. कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, परंतु हा चौकार आलाय. शेवटचा 1 चेंडू 10ची गरज. मी स्पोर्ट कवाड संघाने आता जवळ दरवाजे उघडलेले आहेत फायनलचे. जबरदस्त खेळ सकाळच्या सत्रापासून त्या टीमचा तुम्हाला बघायला मिळाला, आणि आजच्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये देखील तोच खेळ त्यांच्या वतीने आपण पाहिला. सांघिक खेळ. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. सांघिक खेळ तुमची स्वप्न पूर्ण करेल. बघा, हा खेळ 11 खेळाडूंचा आहे. तुमच्या 11 खेळाडूंपैकी एकाची जरी चुकी झाली तरी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागतं. म्हणजे 11च्या 11 खेळाडूंना एकतेनं युनिटीनं खेळणं नक्कीच पडतं, कारण हा सांघिक खेळ आहे. 1 चेंडू 10ची गरज, आणि शेवटच्या बॉलवर आली विकेट, आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय मी स्पोर्ट कवाड संघानं. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मी स्पोर्ट कवाड. हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्ही पाहतायत जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये मी स्पोर्ट कवाड अँड हार्ड लक जय हनुमान कोहनी. चला तर सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर धीरज इज द मॅन ऑफ द मॅच. आणि मागील सामन्याचा एक सामनावीर बाकी आहे, दक्षत आहे मला वाटतं.
दक्षत आपण यायचंय. चला दक्षत आपण यायचंय मागील सामन्याचा सामनावीर घेण्यासाठी. आणि धीरज, तर मित्रांनो आजचा शेड्यूल इथे संपला. पहिला दिवस यशस्वीरित्या संपन्न झाला. जय बजरंग पावर शेलार चषकाचा कुठल्याही प्रकारचा अडथळा आजच्या दिवशी आला नाही. निर्विघ्नपणे आपण आजचा दिवस संपन्न केला. आणि आजचा दिवस, आजची संध्याकाळ ही मी स्पोर्ट कवाडनं आपल्या नावी केलेल्या अतिशय सुंदर खेळ त्या टीमच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाला. प्रथमतः आपण दक्षतला सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. दक्षत आपण यायचंय. आणि त्याच्यानंतर धीरज. अंतिम सामना जो आजच्या दिवसातील राहिला तो दिनू भोईर यांच्या शुभासे आपण धीरजला सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. वेल डन अँड बेस्ट ऑफ लक फॉर दी फायनल मॅच. तर लगेचच आपण आजचा दिवस या ठिकाणी समाप्त करतोय. उद्या ठीक भेटूया 9 वाजता याच क्रीडांगणावर पुन्हा नवीन 10 संघांसह जय बजरंग पावर शेलार चषक 2025 मध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टेक केअर.